नमस्कार, मी साधना मुळे. मुंबई वचननामामध्ये आपले सहर्ष स्वागत. चला पाहूया आजच्या ठळक बातम्या. कल्याणमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार एकाच मंचावर येणार आहेत. 29 जानेवारीला ज्येष्ठ नेते जगन्नाथ शिंदे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाचे आयोजन करण्यात आले आहे. 75 वर्ष पूर्ण झाल्याने अमृत पर्वाचा जल्लोष साजरा केला जाणार आहे. हा कार्यक्रम कल्याणमधील सर्व पक्षांनी एकत्र येऊन आयोजित केला आहे, त्यामुळे सर्वांचे लक्ष या कार्यक्रमाकडे आहे. कल्याण पूर्वचं भूषण आमच्या सर्वांचे लाडके माननीय आप्पा जगन्नाथ शिंदेजी यांचा सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम येणाऱ्या 29 तारखेला कल्याण पूर्व कोटे मैदान इथं होणार आहे. आणि त्या निमित्ताने तुम्ही बघत असाल की आपणचं जे कार्य आहे ते फक्त कल्याण किंवा महाराष्ट्रात नाही, पूर्ण देशामध्ये आपणचं कार्य फार मोठं आहे. आणि आज इथे तुम्ही बघताय की सर्व महायुतीचे सर्व पदाधिकारी, महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि आप्पांवर प्रेम करणे अनेक कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत. याच्या मागे आप्पांनी केलेलं त्यांचं कार्य ही त्यांच्या कामाची पोचपावती आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात सर्व पक्षीय मिळून आप्पांचा नागरी सत्कार येणाऱ्या त्यांच्या 75व्या सुवर्ण महोत्सवी करणार आहेत. त्यानिमित्ताने महाराष्ट्राचे लाडके अमृत महोत्सव करणार आहेत. त्यानिमित्ताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी, माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, तसेच माननीय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारजी हे उपस्थित राहणार आहेत. या निमित्ताने पत्रकारांच्या माध्यमातून एवढीच विनंती करेल की हा सोहळा आपल्या कल्याण पूर्वचं एक भूषण, एक कुठल्याही पक्षाचे जोडे कार्यालयाच्या बाहेर ठेवून त्यांचं काम करणारे, गोरगरिबांना सरळ हाताने मदत करणारे, मग ती कुठलीही मदत असो, वैद्यकीय असो, पैशाच्या स्वरूपात असो, असं अनेक वर्ष गेल्या अनेक वर्षापासून जनता दरबार कुठले मंत्रिपद नसताना घेणारे अशा आप्पा शिंदेंचा हा 75वा वाढदिवस आहे. आणि त्यानिमित्त आम्ही एक कमिटी बनवली आणि मोठ्या प्रमाणात आप्पांचा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अनेक जिल्ह्यांमध्ये त्यांचे वाढदिवस साजरे होतात आणि त्याची सांगता येणाऱ्या 29 तारखेला कल्याण पूर्वमध्ये होत आहे. याचा सर्वात जास्त आनंद आम्हा सर्व पक्षीयातल्या सर्व कार्यकर्त्यांना आहे, कल्याण पूर्वच्या सर्व सुजाण नागरिकांना आहे. आणि त्यानिमित्तानं हा सोहळा आयोजन केला आहे. मी या निमित्तानं आवाहन करेल की जास्तीत जास्त संख्येने आप्पांना शुभेच्छा देण्यासाठी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सेवा पुरुष कर्मयोगी डॉक्टर जगन्नाथ आप्पा शिंदे साहेब त्यांचा 75वा अमृत महोत्सवी वाढदिवस या येणाऱ्या 29 तारखेला पार पडतोय. खरं तर गेल्या 1 वर्षभर पूर्ण देशभर असा कोणता जिल्हा नसेल की त्या जिल्ह्यामध्ये आप्पांचा वाढदिवस साजरा केला निमित्त कार्यक्रम झालेले आहेत. आणि त्यानिमित्तानं पूर्ण देशभर 22 तारखेला आरोग्य शिबिर होत आहेत, 24 तारखेला रक्तदान शिबिर, देशाच्या सर्व जिल्ह्यामध्ये रक्तदान शिबिर होते. दिल्लीला पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या उपस्थित आप्पांचा वाढदिवस सोहळा साजरा होते. तसेच प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या जिल्ह्यामध्ये नागपूरमध्ये नाना पटोले साहेबांच्या उपस्थित होतो आहे, पुण्यामध्ये अजितदादांच्या उपस्थित होते. आणि या सगळ्या कार्यक्रम जे वर्षभर झाले किंवा चालू आहेत त्याचा नागरी सत्कार सोहळा या कल्याणपुरेमध्ये एक नागरी सत्कार सोहळा समिती म्हणून आमचं कर्तव्य म्हणून आम्ही सगळ्या प्रमुख सर्व पक्षाच्या पदाधिकारी, आजी माजी लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून एक समिती स्थापन केलेली आहे. त्या समितीचे अध्यक्ष आपल्या कल्याण लोकसभा मतदारसंघाचे अध्यक्ष खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आहेत. स्वागताध्यक्ष या कल्याण पूर्व मतदारसंघाचे आमदार सुलभावहिनी गायकवाड आहेत. रमेश जाधव साहेब, सचिन पोटे साहेब, नाना सूर्यवंशी हे प्रमुख कार्यवाह आहेत. आणि बाकी अशी 21 लोकांची मुख्य नियोजन समिती आणि 101 लोकांची संयोजन समिती अशा पद्धतीनं गेल्या 1 महिन्यापासून या ठिकाणी कार्यक्रमाचं नियोजन चालू आहे. आणि पोटे मैदानामध्ये हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी पोटे साहेबांनी, जाधव साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या देशाचे राष्ट्रीय स्तरावरचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेब येणार आहेत. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब येणार आहेत. त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री, आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब येणार आहेत. आणि त्यांच्यासह आणि एक 5 मंत्री महोदय महाराष्ट्र गव्हर्नमेंटमधील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. अशा पद्धतीने आप्पांनी जे काही केलेलं काम आहे कल्याण पूर्वेतल्या जवळजवळ
प्रत्येक कुटुंबाला कधी ना कधी आप्पांनी मदत केलेली आहे। आणि आम्ही लोकप्रतिनिधी झालो तर लोकांना आठवड्यातून 1 दिवस किंवा 15 दिवसातून जनता दरबार भरवतो। आप्पा गेले अनेक वर्ष जनता दरबार घेत आहेत आणि त्यातून आमच्यासारखे अनेक लोक घडलेले आहेत। अशा सेवापुरुष, अशा कर्मयोगी नेत्याचा कल्याण शहराच्या वतीने सांगता त्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त सांगता सोहळा करण्याची आम्हाला संधी मिळते, त्याबद्दल आम्ही भाग्यवान आहोत। आणि या निमित्ताने एकच सांगेल कल्याण शहरातल्या लोकांना की आप्पांचा देशभर कार्यक्रम होत आहेत आणि सांगता सोहळा करण्याची आपल्याला संधी मिळाली। अनेक लोक मागत होते पण आप्पांच्याकडून आम्ही सगळ्यांनी ती मागणी करून घेतली, कारण मुंबईवाले, ठाणेवाले जेवढे पण त्यांचे काही संघटनेतील लोक आहेत, केमिस्ट असोसिएशनचे राजकीय लोक आहेत, ते त्या ठिकाणी नियोजन करण्याचा प्रयत्न करत होते। पण आप्पांना आम्ही सांगितले की आप्पा आत्तापर्यंत आम्ही तुम्हाला केव्हा काही मागणी केली नाही, केली असेल तर मदतच केली असेल, पण आम्हाला एक तुमचा सत्कार करण्याची संधी द्यावी। आणि मग 29 तारखेला आपण नागरी सोहळा भव्य स्वरूपात साजरा करतोय। त्यावेळी कल्याण पूर्वेतल्या नागरिकांनी उत्स्फूर्तपणे त्या कार्यक्रमात उपस्थित राहावं आणि या क्षणाचे साक्षीदार व्हावे अशी मी त्यांना विनंती करतो। कल्याण पूर्व भागातील माजी आमदार मान्य जगन्नाथ शिंदे यांचा 75वा अमृत महोत्सवी वर्ष म्हणून या ठिकाणी कल्याण पूर्व भागात साजरा करतोय। कल्याण पूर्व भागातील जरी आमदार असतील तरी देशामध्ये मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून आप्पा शिंदे यांनी मोठं नाव लौकिक मिळवलेलं आहे। कारण ज्यावेळी आम्ही बऱ्याच ठिकाणी जातो त्यावेळी जर आम्ही सांगितलं कल्याण पूर्व भागात आम्ही राहतो तर आप्पा शिंदेचं नाव त्या भागातील लोक नेहमी मोठ्या हिमती यांनी घेत असतात, गर्वाने घेत असतात आणि तुम्ही त्यांच्या बाजूला राहता म्हणजे एक चांगलं काम त्या ठिकाणी होत असेल असं ते लोक सांगत असतात। म्हणून या ठिकाणी 75वा जो अमृत महोत्सवी वर्ष आहे हा सर्व पक्षीय मिळून या ठिकाणी 29 तारखेला मोठ्या प्रमाणात साजरा करणार आहोत। त्याचबरोबर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अन्य मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। कल्याण पूर्व भागातील जनतेला आणि इतर लोकांना मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो की 29ला होणाऱ्या या कार्यक्रमात आपण सर्वजण उपस्थित राहावं एवढीच विनंती करतो। आपल्या मुंबई वचननामा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।